आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तत्काळ निर्णय घ्या, सरन्यायाधीश भूषण गवईंचे पहिल्याच दिवशी आदेश। नव्यानं खंडपीठ स्थापन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाला सूचना। राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित। कर्नल सोफिया कुरेशींवरील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी विजय शहांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल। आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणतेही आदेश देऊ नये, काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांची मागणी। मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेची संघटनात्मक बैठक। शिंदेच्या शिवसेनेमधील नाशकातील संघटनेची मुंबईमध्ये झडती घेणार। खासदार श्रीकांत शिंदे शाखा प्रमुख पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं फेरप्रभाग रचना करा, निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका 4 महिन्यांमध्ये घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। कोर्टाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोग सक्रिय। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवणार। बच्चू कडूंकडून अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये चाचपणी सुरू। गोकुळ दूध संघामध्ये हसन मुश्रीफ आणि सतेज पाटलांना मोठा धक्का। गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे बंडाच्या तयारीत। अरुण डोंगळे गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पडाला। माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक 22 जूनला। या निवडणुकीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष।